अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदतो ज्ञानदाता सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांचे पुंडलीक वरदे हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि
रूप पाहता लोचनी सुख झाले हो आनंदी रूप पाहता लोचनी सुख झाले हो आनंदी
ए जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार ए जोहार माय बाप जोहार ए जोहार माय बाप जोहार ए जोहार माय बाप या ठिकाणी चमत्कार केला बरोनी भिकारी चमत्कार केला नमस्कार केला साई बाबा साई बाबा साई बाबा साई बाबा
Thank you.
आहेत यांच्याकडून तिने विनंती केली आहे. आपल्या सचिनचंद्र वाडेने या ठिकाणी विनंती आहे माझी कामना वाटे आहे लांबला आहे माझी कामना
कशा या वालपाट्यावरती रिक्षा संघटनेने पूजा आयोजित केली. आता त्या मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत की नाही, वर्षातून एवढा मोठे कार्यक्रम आयोजित करतात. आता त्या मंडळात सुद्धा काही सदस्य माझ्यावरती प्रेम करणार आहेत ना. मग? आता त्या प्रेम काही साधं संतोष आहे काय, बरोबर ना? नाही, संतोष घ्यायला तो म्हणत नाही माझ्यावर. आले मस्त मलाच भेटलं, वे मावशी कशी आहे, बरी आहेस ना ग, बरी आहेस ना ग? म्हटलं हो बरी आहे, बरी आहे. काय टेन्शन घेऊ नका. रव्याचं आपलं भंडारी बरंच ना प्रेम आहे ना माझ्यावर. पांड्याचा पुढे गावातून पांड्याचा आहेत ना, खारे सगळे आहेत ना, अजिबात काय हलू नका. अरे पूर्ण आधी आपण जाऊन यायचं. ठीक आहे चला. बाई बाई अवघड मथुरा घाट, डोईवर भरलाय दुधाचा मान. बाई बाई अवघड मथुरा घाट, डोईवर भरलाय दुधाचा मान. बाई बाई अवघड मथुरा घाट, डोईवर भरलाय दुधाचा मान. नाही तुला रिक्षा संघटनेला म्हणजे आयोजित केलंय. म्हणजे आता ते स्वतः मला रिक्षा चालवण्याची नाही, पण त्यांच्या घरच्या सुद्धा महिला आहेत ना, त्या सगळ्या इतर सहकुटुंब सहपरिवार आले. मग आपण त्यांच्याची नावं घ्यायला नको? मग चांगली चांगली नावं घ्या. चालेल चालेल. मंगळसूत्राला दोन डोरलं, मंगळसूत्राला दोन डोरलं, कृष्णाचं नाव माझ्या हृदयात ठरलं. काय म्हणते हृदयात तोडलं म्हणते? तुझे का? मावशीने नेसलं ललित लुगडं, मावशीने नेसलं ललित लुगडं आणि आमचे रात्रंदिवस उघडं. आमचे म्हणते हे रात्रंदिवस उघडं आहे बघा केवढीशी. आता तुझे का? गाठी तुझा पेढा त्याला लागली मुंग्यांची राख, गाठी तुझा पेढा त्याला लागली मुंग्यांची राख. अगं मावशी आम्हाला नाव घ्यायला सांगतेस तुझ्या नानाची टाक. माझ्या नानाची टाक बोलते. तुझे का? काठी काठी येताची काठी, काठीत काठी येताची काठी, मावशीचं सगळी साठी तरी सगळे तिथंच काठी. सगळे काय माझ्या पाठीशी नाही, फक्त आमचे संतोष केले तेवढं फक्त माझ्या पाठीशी. त्यांचा मोठा प्रेम आहे. ते घरात सोडतील पण मला पकडतील पहिला. ते काय साधा व्यक्तिमत्व नाही आहे. काय काय सांगितले जायचं मग आपण? मावशी आम्हाला सगळं नाव घ्यायला सांगितली, तू कधी घेणार? कोण मी? नाही मी नाव वगैरे काही ते घेणार नाही अजिबात. असं नाही मला या लोकांनी सांगितलं मावशी तू काय नाव वगैरे अजिबात तिथे काही घेऊच नको. अगं कशाला मी नाव घ्यायला पाहिजे? मावशीने नाव घेतलं पाहिजे ना. नाही त्यांना काय ते घाबर देते बघा तिथे. बरं मी नाव घ्यायचं का? बरं ठीक आहे घेते. कोळ्या कोळ्या हरणाचे वाकडे तिकडे पाय. बघा मावशी नाव घ्यायला म्हणजे कशी शांत आहे बघा. कोणी नाव घेतली त्याला काय, पण म्हातारी नाव घ्यायला म्हणजे काहीतरी वेगळा विषय असतो. एकदम नाव बघा काम कसे टावकावून बघते सगळे. बरं आहे का? कोळे कोळे हरणाचे वाकडे तिकडे पाय आणि आमचे संतोष काही कुठे दिसत नाही. कडरत पडले की ना रामाच्या पारा सुटलाई वारा, रामाच्या पारा सुटलाई वारा. रामाच्या पारा सुटलाई वारा, रामाच्या पारा सुटलाई वारा.
आईब्रो शोधायला. तू त्यांना बोलून देतो मी काय करू नको. बस एवढंच काम आहे काय? हात वर करून गवळणी बकरीच्या बाजूला आले. बरं. तर त्यांच्याकडून दूध चोरून घे. बस एवढंच आहे. हो. या तुम्ही. रामराम मंडळी. देवांनी आपल्याला एक कामगिरी सांगितलेली आहे. पण ती कामगिरी काय आपल्या एकट्याच्या नावाची नाही. एक काम करतो, वाकड्याला मारून देतो. वाकड्या, अरे ए वाकड्या, आलो आलो लवकर ये. येतो येतो वासराचं दूध काढतोय. वासरा दूध काढतोस? अरे वासरू दूध देतो. आलो आलो या लवकर ये. या ठिकाणी मंडळाच्या अध्यक्षांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे. रसिक प्रेक्षकांसाठी खास विनंती आहे, पब्लिकसाठी विनंती आहे, कारण रसिक प्रेक्षक भरपूर प्रमाणात जमले. घेऊन आलो मी नदी काठावर गेलो मी गाई घेऊन आलो मी नदी काठावर गेलो मी गाई बघ नदी पाण्याला साधे घाली तराला भेटे गेला साधे घाली तराला भेटे गेला लय दमदाशी. हा मग? दूध काढला काढत होतास. दूध अरे म्याला गडबडीत हाक मारली गायचं दूध काढायला गेलो समोर मला गाय सारखं वासरू दिसला तो वासरा दूध काढत बसला. नाही आजलाच गावली नाही वासराला कुठली हात लागली? गावली नाही बरं मी काय म्हणतो, देवाने आपल्याला एक कामगिरी सांगितली. कोणाला सांगितली मला नाही सांगितली. तुला सांगितली हा, नाही मला सांगितली. तुला सांगितली अरे भाऊ मला सांगितली नाही. जात कर. अरे अरे वाकडे, अरे मेरा हाका आणलाय. तुझे हाका आणलाय. अरे येसू देवा, अरे हा मेल्या माझ्या बायकोचा जागा. इकडे कशाला आणली रे? अरे तुला काय सांगू? अरे माझी बायको कुंडात आंघोळ करीत होती. हा कुंडा होता टाकलेला, त्याच्या कडेला होता टावेल. अरे मला वाटलं टावेल भरून आला. तुला टावेल आणि परकरमधला फरक समजतो? अरे मेरे गडबड हात पाणी हाताला वागायला घेऊन आलो. अरे चाल माझी बायको घरात कशी काय काय जाईल? कशी तरी काय काय? अरे कशी जाईल? अरे चाल माझी बायको घरात. टावेल ठेवलास का? अरे काय टावेल ठेवलास ना? अरे मेला तो टावेल एवढा, ती बायको एवढी. अरे हा एवढासा टावेल मेला तिला अर्ध्यापर्यंत पुरत नाही. टावेल तरी बायकोच्या मापाचा अरे घ्यायचा. हातात तो दिला. अरे चाल माझी बायको. जाय कशी तरी? तुझी वाट कुठे बसणार तिथं? अरे मेरा कशी जात काय केलीची पानं अशी धरली नाही. हा ती तल्ली अशी पकडली निश्चित जाय. ती जाय कशी तरी ये? काय जाय ती. मा ठेवू इकडे. हा, ते ठेव. ठेवता येतं. त्यांना सांग. त्यांना मेल्याला मारावं हे. याला पण द्या. तू एकदा फिटकात दिली. अरे मी काय म्हणतो, गवळी ताटपाट करून मथुरेच्या बाजूला निघाले. मामा त्यांच्याकडे दूध, दही, लोणी, ताक अजून भरपूर काय काय. त्यांच्याकडे दही आहे, दूध आहे, दूध पण आहे, ताक पण आहे. अरे सगळं आहे. मग मी काय करतो म्हणजे काय करतो? मी दूध खातो. हा? मी दूध खातो, तू दही पी. तू दूध खातोस? तू येतो जाता का नाही? चालू खायचा. चाल. हा. मी दूध खातो, हा. तू दही पी. हा. पण आपल्या दोघांच्यात मार कोण खाय? आणि तो पेदी आहे ना, चालेल, बरा झाला. हा. म्हणजे मी दूध खातो, हा. तू दही पी, चालेल. तो बसाला मार खाय. चालेल. हा, हाक मारू? हाक मार. एकदम जोरात. एकदम जोरात. एकदम जोरात. होय बाबा, एकदम जोरात. आवाज कुठं काढू? आवाज पूर्ण काढू म्हणजे? अरे म्हणजे असा बेबीच्या देठापासून काढू काय? असा होय, मला काहीतरी घालतात काय? अरे तुला हाक मारा सांगितलं, आवाज काढायला नाही. यायला मग आवाज याला कुठचा?
भले पावलं दिसत आहेत त्याला आवाजपर्यंत धूर पसरते. ए, पेंदरा, पेंदरा! आलू आलू फुलवय फुलवय ए, अरे तो म्हणतो फोड्याल्या फोड्याल्या. अरे तो आला पुढं पुढं. अरे नाही बाबा, आता मला तो फोड्याल्या फोड्याल्या म्हणत दाखवा. ए, पेंदरा, पेंदरा! ओय! आलू आलू फुलवय काय बोलला? तो म्हटला आलू लाकडे. त्याला सांग फोड्या कुठं पण होते तू पटकन ये. ए, पेंदरा, लवकर ये! आलू आलू तुला गाडी काढू! लवकर ये! अरे जोडीला जोड भेटलाय वाकडे तुझ्या बैलाचा जोड भेटलाय अरे जोडीला जोड भेटलाय वाकडे तुझ्या बैलाचा जोड भेटलाय याला फरकाटला घेऊन बसला आता भाटकासारखा उडाला. त्याचा तोडला असतात ना तू आता. याला खाली घेऊन बसला. हा, बरं मी काय म्हणतो देवाने आपल्याला एक कामगिरी सांगितली. गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजार निघाला. ए, तो पुन्हाच बोल. गवळणी यांना थाटमाट करून मथुरेच्या बाजार निघाले. त्याच्यावर दूध दही लोणी ताक अजून भरपूर काय काय. अरे तो पुन्हाच बोलतो. तुला काय वाटतं मागणं बोलतो? हा, तर त्यांच्याकडे दूध दही लोणी आहे ना तो त्यात चोरायचा आहे. बाजूला पूर्ण बोलतो. कुठं बोलतोस हे का? बघ, त्यांच्याकडे दही आहे, दूध आहे, ताक आहे, दोन्ही आहे. मी काय करतो, मी दूध खातो, हा दही घे. तू काय करशील? मी दानकावूनच बसतो ए, तू काय आहे नको तू फक्त बाळ खा. मला माझा थोत्या वागलाय थोत्या मध्ये वागलाय गप. ए, माझ्या कानाने लांबडा भरीव आहे. माझा कुठं तो गावलाच नाही. लावला नाही? वर ठेव तिच्यात. ए, मी काय म्हणतो, हा, याला मार खायचा आहे ना? हा, मग? याला आपल्या पुढे जाऊ दे. हा? याला आपल्या पुढे जाऊ दे. तू ह्याच्या मोर जा. हा? मी मंदिरात आहे. चालेल. हा? चल. जे समोर हिरा ताराचं संगीत चंद्र पुरी पोराच्या सनद नंदना हिरा ताराचं संगीत चंद्र पुरी पोराच्या सनद नंदना चल चुकवून मोठ्यावरा चल चुकवून मोठ्यावरा अगं चल जाऊ मधुरा वाजारे दिसा माझ्यावरा अगं चल जाऊ मधुरा वाजारे दिसा माझ्यावरा नको. अरे नको. नको. अरे अरे कोण तुम्ही? आम्ही कोण? हा कोण? आम्ही कोण? अरे कोण? अगं तुझं बापूच बोल. अरे तू कोण रे? अगं अंगोलले मंगोलले तुझं नाव काय हा. अरे हिचं नाव बघा म्हशीचं आहे. अरे कोण तुम्ही? तुमची ओळख काय? अगं
काय ओळख आहे? नाही. काय बोलतेस ना? काय? मला कुठला बुजगाव ना? काय? पुढे ये, पुढे ये. हा, हा. मी बेम्मा हा. हा इथं. अच्छा, ही काय तुमची नावे आहेत का? अरे ही तुमची नावे आहेत का? मला कुठला बुजगाव ना? आम्हाला सांग परत एकदा सांग. पुढे ये. हा, सांग. हा. मी बेम्मा हा. हा इथं. अरे काय बोलतोय? हा? काय बोलतोय? मला समाजाचं तुला असं सांगितलं. हा, हा. परत एकदा सांग. पुढे ये. हा, हा. मी बेम्मा हा. हा इथं. तुम्ही कोण? महेश. अरे, तुम्ही आमचा रस्ता काढावा? जरा म्हातारे, हा, काय? तुझा रस्ता बिस्ता बोल. हा, बोल ना. मी काय म्हणतो? काय बोल? मी एक मस्तपैकी अभंग घेऊ काय? अभंग? हा. पण चांगला अभंग आहे ना? सूर्य लिवला नाही. कोण दिला? वडापाव आहे. अभंग? हो, हो. हा, हा, हा. कुठं कुठं आहे कुठं दिला? पण म्हातारे, हा. त्याची एक अट आहे. काय? अर्थाचा आनंद करायचा नाही. नाही करणार. जर केल्यानंतर म्हणतो त्याला तू वाड्यासारखं करून राहील. त्याने केलं तर सुरुवात न सांगायचं. हा, त्याच्यावर तेल गरमच आहे. हा, मग ठीक आहे. काय घे? ऐका रे. अभंग चांगला घे. हा, मग ते- गंधाची पूजी आहे. मग त्यानं लिवला तर म्हणतात बघ हे. हा, हा, हा. आता काय झालं? दगड आला. येऊ काय? घे. ऐका. सूर्यामध्ये बटाट्याची सामान आहे. काढ ना, हा. हा. ऐका व्यवस्थित आहे. म्हातारी, हा. मेले तू कुठला आवाज काढते? चल, अभंग घेतलं. हा, घे. ए, भले, अंडा भले का? हा, घे, हा. आला आला वारा. ए, आला ना वारा हा काय म्हणजे अभंग झाला? आता वारा नंतर पाऊस पडत नाही, होतं बी ती. हा, बरं, ठीक आहे, घे. आला आला वारा हिचा बदल उडाला. आला आला वारा हिचा बदल उडाला. इथे चक्र पाहून माझा पोपट उडाला. हा काय अभंग झाला काय? हा? ए, हा काय अभंग झाला काय? हा? हा? हा काय अभंग झाला काय? ए? बरं, झालं समाधान? बरं, मी काय म्हणतो? हा, आता काय? मग मी एक मस्तपैकी नाव घेऊ का? मला नाव चांगलं आहे? तो मी लिहिलाय. हा, बरं, ठीक आहे, घे. घेऊ? हा, घे, घे. ऐका तो. मावशी हा पुन्हा डोळा मारतोय. ए! अरे, डोळा का मारतोस तू? मला मला मी हा? डोळा अरे, हा डोळा मारतोय. मी डोळा मला काय? ए, 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 मी भांडणं सोडतो. ए, अरे, ए, 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 अरे, पण- पुढे, पुढे. ए, डोळा मला मी मला भांडणं सोडवलं जरा. मी डोळा ए, इथं बोला. भांडणं सोडवलं. तू का हात खेचशील धरून? ए, म्हातारे, ह्याला काय मारलं? बोला. बोला. मी डोळा मला म्हातारे, ह्याला काय अरे, मारलं? डोळा मारला. बोला मारला ना. इकडं बघ. हा. एक दोन म्हातारी तोंड दोन हे तर जागेवर आहे मग मला कुठला अरे, अरे, ते दोन डोळे जागेवरती आहेत. मावशी म्हणजे खुणवतोय, या काढताना अक्कलच नाही. अरे, अरे तो खुणावतोय. मी खुणवली ना. मी तिरपुला येतो बरं, झालं? हा, घे. हा ये हा घेऊ काय हे नाव घेऊ ऐका. इकडे जा, इकडे जा, इकडे जा. दादा, तुला भांडणं सोडवली का हा, नाव घे, चांगलं नाव घे, हा. ऐका व्यवस्थित, हा. जरा थांब. हा, घेऊ काय ऐका व्यवस्थित. इकडे जा नको, हा डोक्याला बसला तिकडे. घेऊ काय हा, घे. ऐका व्यवस्थित. आता भांडणं सोडवलं, घेऊ. हा, घेऊ काय ऐका. शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा. हा. हा कसा चांगला नाव आहे? आता चालल्यानंतर झटका येतो मग. हा, ठीक आहे, घे. शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा. हा. तू माझी मास आणि मी तुझा रेडा. हा काय नाव झालं काय रे? हा काय नाव झालं काय? हा? ए! नाही, एवढं तरी घे. अरे, अरे, तुम्ही असं
नवल साड्या नेसतात ना त्या पतिव्रता. आणि गाऊन घालतात त्या या गोदा माता आता गेली पाहिजे झालं समाधान? अरे परत तुम्ही आमच्या रस्ते काढायला सांगा. अरे म्हातारे मी काय म्हणतो काय थांबा तुम्ही आलो तुला मला पुस्तली बोलली अरे तुला मला पुस्तली बोलली अरे आता झाला अरे झाला आलो मला बोलली पुस्तल बोलली अरे पण झाला आता काय तुला मला पुस्तल बोलली झाला आता. अरे त्याच्या मागे गोष्टी. अरे म्हातारे आणि काय आलो उद्या आलो काय बोलली तुझ्या गाड्या बांगल्या अरे म्हातारे मी काय म्हणतो म्हातारे इकडे इकडे जा, या सरपंच साहेबांकडे जा. अहो पुस्तल आलो पुस्तल बोलली आलो उद्या आलो काय बोलली आला 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 पांद्या आणि माझा गाण्या कोणता गाणे आलं पांद्या पुस्तल बोलली अरे तिकडे माझ्याकडे जाऊ नको तुझ्या गाड्या अलो अहो पुतकन बोलली ना ती फुलं आला उद्या मला मागला उद्या उद्या माझा उद्या बाई अगं ह्याचं नाव घे बाय बाय तूच घे. एवढं जमलं असतं कशाला पाहिजे होता? बरं का, जाऊ द्या. अरे म्हातारे आलो माणूस टोमने एकदा आमचा आहे ना संसार तुझ्या देतो प्रेम आहे मोठा. संसार एकदा संसारला संसार आम्ही सातला इथं येतो तुला बाळा संसार सातला इथं आम्ही नंतर आम्ही दाखवत म्हातारे आलो पुस्तक बोलली ह्याच्या नावावर बोल. मी काय म्हणतो बोल ना. आलो पुस्तक बोलली झाला आता आता उद्या उद्या म्हातारे वाज दूध दे ना दूध अरे पण दूध कोणाचं देऊ? कोणचा? अरे माझ्या गाईचा पाहिजे, म्हशीचा पाहिजे, कोणाचा पाहिजे? रेड्याचं माझ्या गाईचं आम्ही द्यायचा आणि समजा तुम्हाला आम्ही गाईचं दिलं नाही तर तुम्ही काय करणार रे? अरे पण झालासा दे पण ते दिलंच नाही. वाय दे नाही देणार. नव्वद दे. अजिबात देणार नाही. की सांगतो मी तुला तू ऐकून घेणं तुझ्याच हातानं तू काढून देणं अशी सांगतो मी तुला तू ऐकून घेणं तुझ्याच हातानं तू काढून देणं अशी चटक येते मला अशी चटक येते मला असं चटक डोळ्याचा डोळा येते मला असं चटक डोळ्याचा डोळा येते मला असं चटक डोळ्याचा डोळा येते मला हे बघा तुम्हाला एकदा सांगितलंय आम्ही दायित्व देणार नाही म्हणजे ना तुम्हाला काय करायचं ते करा. अगं म्हातारी नाकावर आली हे बघा सांगितलं एकदा अगं प्याला बघ. आणि हे बघा तुम्हाला हे मावते अगं आता मला आहे ना मोगा लावता मोगा हा ते जाऊ दे छोटी आहे ना अगं आपली. मला हा मोगा काय ते हा हा असेल, जा. मावशीनं मारलाय धनका ग मावशी पुढं पुढं जाय हया दुधाचा बाटमी जाऊ दे मला मावशीनं मारलाय धनका ग मावशी पुढं पुढं जाय हया दुधाचा बाटमी जाऊ दे मला मावशीनं मारलाय धनका ग मावशी पुढं पुढं जाय हया दुधाचा बाटमी जाऊ दे मला मावशीनं मारलाय
तुम्ही किती जरी काय बोललात तरी आम्ही तुम्हाला काय द्यायचं ते दलपाली मी दलपाली. तुम्हाला काय करायचं ते करा जा. जा, जा. मी काय म्हणतो म्हातारी काय करूया माहिती आहे रात्र झाली की म्हातारीचा काटा तर मेल्या काटाकाला बिल बिल लागलं त्याच्याला मारायला रात्र झाली की काटा काढून सांगतो कसं करायचं ते मागे आहे तू चला आता मागच्या दही दूध लोणी घेऊन जाऊया वाटाग दही दूध लोणी घेऊन जाऊया वाटाग अगं येऊन जाऊया
आणि पांड्या आणि मी गण्या पांड्या आणि मी दोनदा पांड्या गण्या मी मी किती वेळा आलं मी आणि त्याला थांबत जा. गण्या पांड्या आणि तू आणि छत्तीस होता आणि हो आणि त्यावरलं सगळं आलं मी गण्या क्षत्रिया हो, ऐकलं ऐकलं आम्ही ऐकलं आले मी हा बरं झालं पण हा एकटा नाहीये गण्या पांड्या आणि आबा मी आलं मी गण्या तू आधी करू आता एवढ्या लोकात सोड अगं कोण मी गण्या पांड्या आणि कसं माहितीये ही अशी मंडळ आहेत ना खरोखर तुमचा अभिमान आहे रिक्षा संघटनेचा कारण कलाकारांवरती तुमच्यासारख्यांचं प्रेम आमच्यावरती केलेलं आहे ना खरोखर एवढी जी लोक आणि फक्त भारता बघा येणार ना तुम्हाला परत भेटायला येणार आणि आमचा कार्यक्रमामध्ये द्यात नाही नॉनस्टॉप कार्यक्रम फक्त भारता बघा आलं मी गण्या पांड्या
सवडी आले होते ना त्यांनी आपल्याला दैवत मागितलं पण ते कोणाच्या सांगण्यावरून म्हणजे त्यांना हे तुम्ही करावं सांगितलं होतं अहो ते तुमच्या सगळ्या इथे ठिकाणी आले होते त्याने आपल्याला दैवत पण मागितलं पण त्यांना आम्ही दैवत काही दिलं नाही उलट त्याने आमच्या दैवताची नाचूक केली पण त्यांनी तुमचं नाव सांगितलं नाही आता तुमचं जर त्यांनी नाव सांगितलं असतं ना की देवाने सांगितलं आम्हाला दैवत मागायला तर आम्ही त्यांना दैवत दिलं असतं अगं हे परिणाम ते संवाडे आले ना आपल्या दैवताची नाचूक केली गेलेल्या हे संवाडे दैवत यांच्या सांगण्यावर येत होते पण त्यांनी आपल्याला काही देवाचं नाव सांगितलं नाही आणि आपण त्याला काही दैवत दिलं नाही आता देव साक्षात इथं हजर झालेले आपली चूक झालेली आहे चला आपण शरण जाऊया हा ठीक आहे चला